महिन्याचा पगार कुठे जातो हे एक असं कोड आहे जे बहुतेक जणांना कधीच सुटत नाही. हो ना. पगार येतो आणि EMI, क्रेडिट कार्डची बिलं, घर खर्च या चक्रात तो कधी गायब होतो हे कळतही नाही. आणि महिन्याच्या शेवटी परिस्थिती पुन्हा जैसे थे. बरोबर. आपल्यापैकी अनेकांनी रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक वाचलं असेल किंवा किमान त्याबद्दल ऐकलं तरी असेल. पण आजच्या काळात विशेषतः भारतीय संदर्भात त्यातले धडे कितपत लागू पडतात? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. चला आज यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. कारण हे पुस्तक फक्त पैसे कसे कमवायचे हे नाही, तर पैशाबद्दल विचार कसा करायचा हे शिकवतं. आणि याची मूळ संकल्पनाच खूपच नाट्यमय आहे. लेखक रॉबर्ट कियोसाकी सांगतात की त्यांना 2 वडील होते. हो, एक त्यांचे खरे वडील जे उच्च शिक्षित होते, PhD होते, पण आयुष्यभर पैशासाठी झगडत राहिले. आणि दुसरे त्यांच्या मित्राचे वडील जे 8वी पासही नव्हते, पण हवाईमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले. आणि गंमत म्हणजे या दोघांचे पैशाबद्दलचे सल्ले एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध होते. अगदी. एकाच मुलाला 2 वेगवेगळ्या आर्थिक विचारसरणींचा अनुभव मिळाला. मला वाटतं हीच गोष्ट या पुस्तकाला इतकी रंजक बनवते. बरोबर. तर मग सुरुवात त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीतील फरकापासून करूया का? हो, तिथूनच करायला हवी. एकाच शहरात राहणारे, एकाच काळात काम करणारे 2 हुशार लोक, पण एकाचा आर्थिक आलेख वर चढत गेला आणि दुसऱ्याचा खालीच राहिला. असं का झालं? याचं मूळ त्यांच्या रोजच्या बोलण्यात, त्यांच्या विचारांमध्ये दडलेलं होतं. अच्छा. लेखकाचे गरीब पण सुशिक्षित वडील कोणतीही मोठी गोष्ट समोर आली की लगेच म्हणायचे, मला हे परवडणार नाही. आय कांट अफोर्ड इट. हो. आणि या वाक्याने ते तिथेच चर्चा संपवून टाकायचे. हे वाक्य म्हणजे विचारांना लावलेलं एक पूर्ण विराम आहे. म्हणजे मेंदू काम करणं थांबवतं. अगदी. या उलट श्रीमंत वडील म्हणायचे, हे मला कसं परवडेल? बरोबर. हाऊ कॅन आय अफोर्ड इट? खूप मोठा फरक आहे. एक वाक्य तुमचा मेंदू बंद करतं तर दुसरं वाक्य त्याला कामाला लावतं. कसं परवडेल हा प्रश्न विचारल्यावर तुम्ही आपोआपच उत्तरं शोधायला लागता, शक्यता तपासायला लागता, नवीन मार्ग शोधता. श्रीमंत वडील याला मानसिक आळस म्हणायचे. मानसिक आळस. वा. मला परवडणार नाही असं म्हणून आपण आपल्या मेंदूला विचार करण्यापासून थांबवतो. तर दुसरा प्रश्न मेंदूसाठी एक व्यायाम आहे. आणि हीच विचार करण्याची पद्धत त्यांच्या प्रत्येक सल्ल्यात दिसायची की नाही? हो. गरीब वडील म्हणायचे, खूप शिक म्हणजे तुला एक चांगल्या कंपनीत सुरक्षित नोकरी मिळेल. तर श्रीमंत वडील म्हणायचे, खूप शिक म्हणजे तुला विकत घेण्यासाठी एक चांगली कंपनी मिळेल. जमीन आसमानाचा फरक आहे दोन्ही विचारांमध्ये. यातूनच मला पुस्तकातल्या पहिल्या धड्याची आठवण होते. श्रीमंत पैशांसाठी काम करत नाहीत. हा पहिला आणि सर्वात महत्वाचा धडा आहे. हिला ऐकायला खूप छान वाटतं, पण याचा नेमका अर्थ काय? कारण हे शिकवण्यासाठी श्रीमंत वडिलांनी 9 वर्षांच्या रॉबर्टला आणि त्याच्या मित्राला आधी अगदी कमी पगारावर कामाला ठेवलं. तासाला फक्त 10 सेंटवर. हो. आणि नंतर तर मोफत काम करायला लावलं. 1 मिनिट, पण हे जरा विचित्र नाही का? आजच्या काळात याकडे बालमजुरी म्हणून पाहिलं जाऊ शकतं. हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. वरवर पाहता हे शोषण वाटू शकतं. हो ना. पण त्यामागचा उद्देश मुलांना आयुष्यभराचा धडा शिकवणं हा होता. त्यांना उंदराची शर्यत म्हणजेच रॅट रेस काय असते हे अनुभवातून शिकवायचं होतं. रॅट रेस म्हणजे ज्यात बहुतेक लोक अडकलेले असतात. हो. सकाळी उठा, नोकरीवर जा, पैसे कमवा, बिलं भरा आणि पुन्हा पैसे कमी पडले की अजून जास्त काम करा किंवा दुसरी नोकरी शोधा. हेच ते चक्र. आणि पगार वाढला की खर्चही वाढतात. मग मोठी गाडी, मोठं घर आणि त्यासाठी मोठे हप्ते. म्हणजे शर्यतीचा ट्रॅक मोठा होतो, पण शर्यत तीच राहते. बरोबर. आणि या शर्यतीमागे 2 मुख्य मानवी भावना काम करतात, भीती आणि लोभ. भीती आणि लोभ. हो. नोकरी गमावण्याची भीती, बिलं न भरता येण्याची भीती. ही भीती माणसाला सकाळी उठवून कामावर जायला लावते. अच्छा. आणि जेव्हा पगार हातात येतो तेव्हा लोभ जागा होतो. त्या पैशातून काय काय नवीन गोष्टी विकत घेता येतील या विचाराने माणसं अजून जास्त पैशांच्या मागे धावतात. म्हणजे श्रीमंत वडील त्यांना याच भीती आणि लोभाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं हे शिकवत होते. अगदी. त्यांनी मोफत काम करायला लावून त्यांना पैशाच्या मोहापलीकडे जाऊन संधी शोधायला शिकवलं. म्हणजे पैशासाठी काम करण्याऐवजी शिकण्यासाठी काम करा हा त्यामागचा विचार होता. बरोबर. त्यांनी त्या दुकानात काम करताना कॉमिक्सच्या पुस्तकांमध्ये एक संधी पाहिली आणि स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला. हो. त्यांनी पैशाने पैसा बनवायला सुरुवात केली.
त्यांनी अशी एक प्रणाली तयार केली जी ते तिथे नसतानाही त्यांच्यासाठी पैसे कमवत होती. आणि इथेच आपण पुस्तकाच्या सर्वात महत्वाच्या संकल्पनेकडे येतो. जी जर समजली तर आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग सापडू शकतो. मालमत्ता विरुद्ध दायित्व, ॲसेट वर्सेस लायबिलिटी. ही संकल्पना इतकी सोपी असूनही लोक इतका गोंधळ का करतात? मी अनेकदा पाहिलंय की लोक मोठ्या अभिमानाने सांगतात की आम्ही घर घेतलं, आमची सर्वात मोठी ॲसेट तयार केली. हो, पण कियोसाकींच्या मते हे खरं नाहीये. याचं कारण भावनिक आहे. आपलं घर हे आपल्यासाठी फक्त विटा सिमेंटची वस्तू नाही, ते एक भावनिक गुंतवणूक आहे, एक सामाजिक प्रतिष्ठा आहे. हो, स्वतःचं घर हे एक स्वप्न असतं. अगदी. कियोसाकी आपल्याला या भावनिक दृष्टिकोनातून बाहेर पडून शुद्ध आर्थिक दृष्टिकोनातून पाहण्यास सांगतात आणि हाच सर्वात मोठा मानसिक बदल आहे. तर मग त्यांची व्याख्या काय आहे? त्यांची व्याख्या खूप सोपी आणि तर्कशुद्ध आहे. मालमत्ता म्हणजे ॲसेट, म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते. खिशात पैसे टाकते, ठीक आहे. आणि दायित्व म्हणजे लायबिलिटी, म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते. बस इतकंच. हे ऐकायला तर पटतंय, पण सामान्य मध्यमवर्गीय माणसासाठी, ज्याने आयुष्यभराची कमाई घरासाठी लावली आहे आणि 20-25 वर्षांचं कर्ज घेतलंय, त्याच्यासाठी हे स्वीकारणं खूप कठीण आहे. बरोबर. तो म्हणेल, माझ्या घराची किंमत तर वाढतीये, मग ते दायित्व कसं? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. घराची किंमत कागदावर वाढत असेल, पण दर महिन्याला तुमच्या खिशातून घराचा हप्ता, मेंटेनन्स, टॅक्स, इन्शुरन्स यासाठी हजारो रुपये बाहेर जात आहेत. म्हणजे त्याचा कॅश फ्लो निगेटिव्ह आहे. अगदी बरोबर. ते तुमच्याकडून पैसे काढून घेत आहे. या उलट जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेऊन ती भाड्याने दिली आणि हप्ता व इतर खर्च वजा करूनही तुमच्या हातात दर महिन्याला काही रक्कम शिल्लक राहत असेल, तर तीच प्रॉपर्टी तुमची मालमत्ता बनते. कारण ती तुमच्या खिशात पैसे टाकत आहे. बरोबर. श्रीमंत लोक आयुष्यभर मालमत्ता गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करतात, तर मध्यमवर्गीय लोक दायित्व गोळा करतात, ज्यांना ते मालमत्ता समजतात. आणि याच संकल्पनेला जोडून पुढचा मुद्दा येतो, माइंड युअर ओन बिझनेस. हो, तुमचा स्वतःचा व्यवसाय सांभाळा. इथे व्यवसाय म्हणजे नोकरी नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. मला ते मॅकडॉनल्डचे संस्थापक रे क्रॉक यांचं उदाहरण खूप आवडलं. हो, ते एकदा एका विद्यापीठात भाषणासाठी गेले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, माझा व्यवसाय कोणता आहे? सगळ्यांनी उत्तर दिलं असेल, हॅम्बर्गर विकण्याचा. हो, त्यावर ते हसून म्हणाले, नाही, माझा व्यवसाय हॅम्बर्गर विकण्याचा नाही, तर रिअल इस्टेटचा आहे. काय सांगताय? कारण जगभरातील प्रत्येक मॅकडॉनल्ड्सच्या दुकानाची जागा ही कंपनीच्या मालकीची असते, जी सर्वात मोक्याच्या ठिकाणी असते. हॅम्बर्गर विकून ते फक्त जागेचे हप्ते फेडतात. वा, म्हणजे त्यांचा मुख्य व्यवसाय बर्गर विकणं नाही, तर मालमत्ता म्हणजे रिअल इस्टेट तयार करणं आहे. अगदी. तर मग स्वतःचा व्यवसाय सांभाळा याचा आपल्यासारख्या नोकरदार लोकांसाठी काय अर्थ आहे? याचा अर्थ आहे की तुमची नोकरी हा तुमचा व्यवसाय नाही. नोकरी तुमचं घर चालवते, पण तुमचा व्यवसाय तुम्हाला श्रीमंत बनवतो. आणि आपला व्यवसाय म्हणजे काय? आपला व्यवसाय म्हणजे आपला ॲसेट कॉलम. अच्छा. तुम्ही नोकरी करून मिळवलेला पैसा चैनीच्या वस्तूंवर किंवा दायित्व खरेदी करण्यावर खर्च न करता तो मालमत्ता खरेदी करण्यासाठी गुंतवला पाहिजे. जसं की स्टॉक्स, बॉन्ड्स. हो, किंवा भाड्याने उत्पन्न देणारी रिअल एस्टेट किंवा एखादा छोटा साइड बिझनेस. श्रीमंत लोक चैनीच्या वस्तू सगळ्यात शेवटी खरेदी करतात. अच्छा. तेही त्यांच्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नातून. ते कर्जावर गाडी घेत नाहीत, तर त्यांच्या गुंतवणुकीतून मिळणारा नफा त्यांना गाडी विकत घेऊन देतो. ही मानसिकता बदलणं खरंच खूप गरजेचं आहे. आता एका अशा विषयावर बोलूया जो अनेकांना किचकट आणि भीतीदायक वाटतो, टॅक्स. टॅक्स. पुस्तकात म्हटलंय की श्रीमंत वडील रॉबिनहुडला हिरो नाही तर एक चोर मानत होते. हे अनेकांना पटणार नाही. हो, कारण रॉबिनहुडची प्रतिमा श्रीमंतांकडून घेऊन गरिबांना देणारा अशी आहे की नाही? हो. पण श्रीमंत वडिलांच्या मते हीच टॅक्सची मूळ संकल्पना होती, जी नंतर गरीब आणि मध्यमवर्गीयांवरच उलटली. म्हणजे इतिहासात टॅक्स मुळात श्रीमंतांवर लादले गेले होते, पण श्रीमंत लोक आर्थिकदृष्ट्या साक्षर असल्यामुळे त्यांनी कायदेशीर मार्ग शोधून काढले. आणि त्यातील सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे कॉर्पोरेशन किंवा कंपनी स्थापन करणे. आणि यामुळे नेमका काय फरक पडतो? एक सामान्य माणूस आणि एक कंपनी यांच्या टॅक्सच्या बाबतीत काय वेगळेपण आहे? खूप मोठा फरक आहे. एक सामान्य नोकरदार व्यक्ती आधी पैसे कमवते, मग सरकारला त्यावर प्रामाणिकपणे टॅक्स देते आणि मग उरलेल्या पैशात खर्च भागवते. हो. या उलट कॉर्पोरेशन आधी कमवते, मग कायदेशीररित्या शक्य असलेले सर्व खर्च करते आणि शेवटी उरलेल्या नफ्यावर टॅक्स भरते. म्हणजे खर्च आधी,
टॅक्स नंतर. अगदी. याचं एखादं सोपं उदाहरण देऊ शकाल का, म्हणजे हे अधिक स्पष्ट होईल? नक्कीच. समजा एखाद्या नोकरदार व्यक्तीला कामासाठी एक नवीन लॅपटॉप घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याला तो आपल्या पगारातून म्हणजे टॅक्स भरल्यानंतर उरलेल्या पैशातून घ्यावा लागेल. पोस्ट टॅक्स मनी. हो, पण जर त्याची एक कंपनी असेल तर तोच लॅपटॉप तो कंपनीचा व्यावसायिक खर्च म्हणून दाखवू शकतो. अच्छा. याचा अर्थ तो खर्च त्याच्या एकूण उत्पन्नातून आधीच वजा होईल आणि त्याला फक्त उरलेल्या रकमेवर टॅक्स भरावा लागेल. म्हणजे गाडीचा खर्च, प्रवासाचा खर्च, हे सगळं? हो, अगदी ऑफिसमधील मीटिंगच्या जेवणाचा खर्चही व्यावसायिक खर्च म्हणून दाखवता येतो. हा छोटासा फरक कालांतराने खूप मोठी बचत करून देतो. अर्थात कंपनी चालवणं हे प्रत्येकासाठी सोपं नाही. यात बऱ्याच कायदेशीर आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या येतात. अगदी. त्यामुळे हा मार्ग निवडण्याआधी पूर्ण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. पण मुद्दा असा आहे की आर्थिक साक्षरतेमुळे श्रीमंतांना हे कायदेशीर मार्ग माहीत असतात आणि ते त्याचा पुरेपूर फायदा घेतात, जे मध्यमवर्गीयांना माहीतही नसतात. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे पुस्तकातला शेवटचा आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा विचार. आपली सर्वात मोठी मालमत्ता कोणती? पैसा, सोनं, जमीन? नाही, यापैकी काहीही नाही. मग आपली सर्वात मोठी आणि शक्तिशाली मालमत्ता म्हणजे आपला मेंदू. आपला मेंदू? हो, श्रीमंत वडील नेहमी म्हणायचे की पैसा खरा नाहीये. मनी इज नॉट रिअल. तो फक्त एक विचार आहे, एक संकल्पना आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला आहे. खरी संपत्ती निर्माण करण्याची शक्ती आपल्या विचारांमध्ये, आपल्या आर्थिक ज्ञानात असते. म्हणजे जर आपण आपला मेंदू आर्थिक शिक्षण घेण्यासाठी वापरलं तर आपण कुठेही संपत्ती निर्माण करू शकतो. बरोबर. लेखक म्हणतात की जगात सोनं सगळीकडे आहे, पण बहुतेक लोकांना ते पाहण्यासाठी, ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिलेलं नाही. अगदी. संधी सगळ्यांना दिसते, पण ती कशी पकडायची आणि तिचं सोनं कसं करायचं हे आर्थिकदृष्ट्या साक्षर व्यक्तीलाच कळतं. हीच खरी गुंतवणूक आहे, स्वतःच्या मेंदूवर केलेली गुंतवणूक. म्हणजे पैसा कमवण्यासाठी फक्त कठोर मेहनत करण्यापेक्षा हुशारीने काम करणं जास्त महत्त्वाचं आहे. हो, वर्किंग स्मार्ट, नॉट जस्ट वर्किंग हार्ड. भीती, आळस, वाईट सवयी आणि अज्ञान यांसारख्या अडथळ्यांवर मात करून सतत शिकत राहणे ही श्रीमंत होण्याची खरी गुरुकिल्ली आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. श्रीमंत होणं हे फक्त तुम्ही किती पैसे कमावता यावर अवलंबून नाहीये. नाही. ते तुम्ही कमावलेले पैसे कसे हाताळता, ते कुठे गुंतवता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पैशाबद्दल कसा विचार करता यावर अवलंबून आहे. अगदी. नोकरी करून पैशासाठी काम करण्याच्या रॅट रेसमधून बाहेर पडण्याची मानसिकता तयार करणं महत्त्वाचं आहे. पैसा आपल्यासाठी कसा काम करेल अशी एक प्रणाली, एक ॲसेट कॉलम तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि सातत्याने मालमत्ता तयार करत राहणं. हो, आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे हाच आर्थिक स्वातंत्र्याचा खरा मार्ग आहे. पुस्तकात शेवटी खूप शक्तिशाली विचार मांडला आहे. कोणता? आपल्या हातात येणारा प्रत्येक रुपया, प्रत्येक नोट आपल्याला एक शक्ती देते, आपलं भविष्य निवडण्याची शक्ती. हो, आणि त्या प्रत्येक रुपयासोबत आपण एक निवड करत असतो. बरोबर. तो रुपया मूर्खपणे खर्च करून गरीब होण्याचा मार्ग निवडायचा, कर्ज काढून दायित्व खरेदी करून आयुष्यभर मध्यमवर्गीय राहण्याचा मार्ग निवडायचा, की तोच रुपया आपल्या मेंदूमध्ये गुंतवून मालमत्ता खरेदी करायला शिकून श्रीमंतीचा पाया रचायचा. हा निर्णय पूर्णपणे आपला असतो. त्यामुळे प्रत्येकाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आज त्यांच्या हातात आलेला प्रत्येक रुपया त्यांच्या भविष्यासाठी कोणती निवड करत आहे.